What is status bar? Status bar and how to display moving message on the status bar, status line of the window using JavaScript. तर स्टेटस बार म्हणजे काय असतो की आपल्या विंडो जी स्क्रीन असते त्याच्या खालच्या साईडला एक असा मेसेज असतो कधी कधी नाही का, की लिंक दिलेली असते की कॉन्टॅक्टस किंवा काही गोष्टी डिस्प्ले केलेल्या असतात. ते खालच्या साईडला जे डिस्प्ले केलं जातं ते मूविंगमध्ये म्हणजे नाही का, असं की ही बाबा आमची ही बॅच आहे, ही एवढ्या रुपयांची आहे, तर ट्युटोरियल भेटतील, हे ते असं. म्हणजे एक अशी स्क्रीन त्याच्या खालच्या साईडला असं नाही का, असं जाहिरात फिरत असते, जाहिरात अशी. तर ते म्हणजे त्याचा कोड जो आहे ना तो एक्सप्लेन करायला सांगितला आहे ह्यांनी. ओके, तर काय लिहिलं आहे, टू सेट द टेक्स्ट इन द स्टेटस बार ॲट द बॉटम ऑफ द ब्राउझर विंडो, HTML स्टँडर्ड्स नाव रिक्वायर सेटिंग विंडो डॉट स्टेटस टू हॅव नो इफेक्ट ऑन द टेक्स्ट डिस्प्ले इन द स्टेटस बार. आता जे आपल्याला स्टेटस बारमध्ये इफेक्ट म्हणजे आता सपोज त्याच्यावर क्लिक केलं तर ते हललं नाही पाहिजे किंवा त्याच्यावर काही इफेक्ट झाला नाही पाहिजे, तर त्यासाठी ही विंडो डॉट स्टेटस ही सेटिंग करावी लागते. ही गरजेची सेटिंग आहे. ओके, आता कोड आहे स्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट कधीही स्क्रिप्टने चालू होते आणि एंड ऑफ स्क्रिप्टनी बंद होती. तर काय आहे, वॅर स्क्रोल पोझिशन, स्क्रोल आपण करतो ते स्क्रोल पोझिशन काय असणार आहे, इनिशियली 0ला. इनिशियल पॉईंट म्हणजे जिथून एक की बाबा काय नाही द्यायची तर 0 द्या. मग मॅक्स काय असणार, मॅक्स स्क्रोल कितीपर्यंत होणार, 0ला पासून ते मॅक्स स्क्रोल 100पर्यंत होणार. म्हणजे 0 इनिशियल पोझिशन, इनिशियल म्हणजे स्टार्टिंग पोझिशन, आणि मॅक्सिमम किंवा शेवटपर्यंतची पोझिशन म्हणजे 100. तर वॅर ब्लँक म्हणजे जी ब्लँक स्पेस दिसते ती. त्यानंतरनी फंक्शन स्क्रोल टेक्स्ट, टेक्स्ट मिली सेकंड. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी एवढं नाही, पण पाठ करायचं म्हणजे करायचं, जेवढे वर्ष सांगते तेवढे पाठ झालेच पाहिजे. मग हे फंक्शन हे इनबिल्ट फंक्शन आहे, त्यात फक्त टेक्स्ट टाकायचा काय पाहिजे आपल्याला तो, आणि ते किती मिली सेकंडसाठी आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे ते टाकायचं. नंतर विंडो डॉट सेट इंटरवल. सेट इंटरवल म्हणजे काय, की टाईम थोडक्यात, की किती वेळ बाबा किती वेळ फिरणार, किती वेळ, म्हणजे एक लाईन आता सपोज फास्ट गेली एकदम तर काय दिसणार नाही, मग ते सांगणार असं स्लो जाऊन दे, लाईन वाचता आले पाहिजे अशी जाऊन दे. तर ते सेट इंटरवल, डिस्प्ले टेक्स्ट, टेक्स्ट टाईम आणि मिली सेकंड किती बाबा टाईमसाठी पाहिजे. फंक्शन डिस्प्ले टेक्स्ट आणि टेक्स्ट काय आहे त्याचा फंक्शन. विंडो डॉट डिफॉल्ट स्टेटस, विंडो डॉट डिफॉल्ट स्टेटस इज इक्वल टू ब्लँक प्लस टेक्स्ट प्लस प्लस स्क्रोल पोझिशन. विंडोचे डिफॉल्ट स्टेटस काय असणार आहे, ब्लँक स्पेस असणार आहे किंवा प्लस त्यात काय असू शकतं, टेक्स्ट असणार आहे आणि तो स्क्रोल होत राहणार आहे. विंडोची डिफॉल्ट स्टेटस असं असणार आहे. म्हणजे आता ह्या आणि ह्या वाक्यामध्ये ब्लँक स्पेस आला तर समजतं. जर हे जोडून असलं तर समजणार नाही शब्द काय आहे काय नाही. मग ब्लँक स्पेस प्लस हे फिरणारं ते स्क्रोल पोझिशन. आता ब्लँक प्लस परत ब्लँक स्पेस, मग नंतर इफ स्क्रोल पोझिशन इज इक्वल टू मॅक्स स्क्रोल, मग काय होणार आहे, स्क्रोल पोझिशन 0 होणार आहे. म्हणजे स्क्रोल पोझिशन जर मॅक्सपर्यंत, मॅक्स आपल्याला काय सांगितलं आहे की 100पर्यंतच जाणार आहे बाबा, पण स्क्रोल पोझिशन जर 0 1 2 3 90 95 90 99 आणि 100 आली, 100च्या पेक्षा वर जायला लागली तर काय होणार, परत स्क्रोल पोझिशन जाणार, म्हणजे त्याची लिमिट संपणार. लिमिट संपली की म्हणणार जा नेक्स्ट चल परत, मग पहिल्यापासून, मग परत ब्लँक्स चालू होणार, मग हे होऊन स्क्रिप्ट एंड होणार. एवढंच.